भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हा वारकरी संप्रदाय आहे. गीता ऐकतो, भागवत ऐकतो, गीता करतो, भागवत करतो आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतो, त्याला म्हणतात वारकरी. जो असं करतो तो वारकरी आणि त्याचा संप्रदाय वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संप्रदाय. लक्षात घ्या, आपल्या वारकरी पंथाचे दोनच ग्रंथ आहेत, गीता आणि भागवत. याच्यावरती आधारलेला आपला वारकरी संप्रदाय. काय तो म्हणत नाही की वेदाचं चिंतन करा, वेदाचा पाठ करा, वेद वाचा असं म्हणतो का? कारण वारकरी संप्रदायामध्ये सकल जातीचे, धर्माचे, पंथाचे, पुरुष असो, स्त्री असो, बालक असो, आबाल असो, वृद्ध असो, काय या शाळेमध्ये वयच पाहिलं जात नाही, अशी शाळा वारकरी संप्रदायाची. तुका म्हणे नाही जाती सवे काम, मने नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. तो धन्य म्हणजे वारकरी. काय ज्याच्या मुखी नाम तोच धन्य. कोणाच्या मुखामध्ये नाम आहे? वारकऱ्याच्या मुखामध्ये आहे. जाती सवे कोणत्याही प्रकारचं काम नाही. वारकऱ्यांनी कधी जात नाही पाहिली, पात नाही पाहिली, पंथ नाही पाहिला, लिंग भेद नाही पाहिला. सर्वांशी विष्णुमय या दृष्टीनं पाहून प्रत्येकाला काय वारकरी बनवण्याचं कार्य संतांनी केलं. आता आपला विषय आहे, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. अरे भक्तांनो, भागवतांनो ऐका. काय ऐका? ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित. तुम्हा स्वतःच हित, सत्य खऱ्या अर्थानं हित करा, खरं हित करा म्हणून ऐका. दुसरं काही सांगायचं नाही. विठ्ठला विठ्ठला लक्षात ठेवा, गीतेसारखा ज्ञान संपादन करणारा ग्रंथ नाही, भागवतासारखा भक्ती संपादन करणारा ग्रंथ. भागवतातून भक्ती अधिक ज्ञान शिकले जाते आणि गीता म्हणजे शुद्ध ज्ञान. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना, पार्थो वत्स सुधीर भोक्ता, दुग्धम गीता अमृतम महत्. गीता गीता नव्हे, ते साक्षात अमृत आहे आणि अमरत्वाला देणारं, मोक्षाला देणारं अमृत आहे. काय अद्वैत अमृत वर्षानी म्हटलेलं आहे तिला. अद्वैत रूपी अमृताची वर्षा करणारी गीता आहे आणि ज्याच्या ज्याच्यावर वर्षा होईल त्याला त्या ठिकाणी अमरत्वाची प्राप्ती होईल. म्हणून गीता महत्वाची आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, गीतेला किती महत्व आहे, किती महिमाशाली गीता आहे. काशीमध्ये, ज्या काशीमध्ये आम्ही शिकलो, पूर्वी ज्या कॉलेजचं नाव प्रिन्स कॉलेज होतं आणि आम्ही शिकत होतो त्यावेळी त्याचं बदलून संपूर्णानंद संस्कृत युनिव्हर्सिटी झाली. तिच्यामध्ये आम्ही शिकलो आम्ही लोक. काय तर परदेशातला पाश्चात्य विद्वान पंडित शेक्सपियर काय संपूर्ण संस्कृत भाषेचं ज्ञान, वेदापासून तर गीतेपर्यंत त्याला सखोल ज्ञान होतं. सर्व जगात असणारा पंडित आणि विद्वान शेक्सपियर काशीला आला. काशीला आल्यानंतर काशीचे सर्व पंडित लोक एकत्रित झाले आणि त्याचा फार मोठा सन्मान झाला. त्यावेळी इंग्रजाचं राज्य होतं. विठ्ठला विठ्ठला आणि मग सर्वांनी सत्कार केला, हे केलं ते केलं. परंतु कोणती भेट वस्तू त्यांना द्यायची? भारतामध्ये सर्वात उत्तम कोणती वस्तू आहे, काय भेट द्यायची त्या पंडिताला? तुम्ही काय देता? आले की फुलाचे गुच्छ. फुलाचे गुच्छ त्याच्यामध्ये काय काय असतं रामदारी? फुलाचे गुच्छ नाही तर हार, हार माळा तुरे हे देता मनुष्य.
आता त्याला सन्मानित करायचं काय द्यायचं? मग एक वृद्ध पंडित होते विद्वान, त्यांनी म्हटलं अरे वेड्यानो कशाला विचार करता, गीता द्या त्याला भेटवस्तू. गीतेपेक्षा कोण मोठा आहे? त्याला काय द्यायचं? गीता भेटवस्तू द्यायची. शेक्सपियरचा आदर सत्कार झाला, सन्मान झाला, नंतर त्यांच्या हातात गीता दिली. गीता दिल्यानंतर त्यांनी फक्त असं उलटली, उकलली म्हणजे उघडली गीता, आणि पता नाही त्याने कोणता श्लोक त्याच्या हाती लागला तो वाचला. त्यांनी तशीच गीता बंद केली, डोक्यावर घेऊन तो शेक्सपियर नाचू लागला. विद्वान पंडित परदेशातला एक रे, तुमच्या पोरांना गीता सुद्धा काही तुमच्या पोरांनी पाहिलेली नाही. कितीतरी तुमच्या हिंदू धर्मातली पोरं याच्यातही बसलेली, त्यांनी गीता सुद्धा पाहिली, उघडली तर नाहीच, पण गीता कशी असते हे सुद्धा पाहिलेलं नाही. हे सुद्धा त्यांचं भाग्य अजून उदयाला नाही आलं गीता पाहण्याचं. जो गीता तुमचा धर्मग्रंथ आहे, गीता काय आहे? तुमचा धर्मग्रंथ आहे. प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल आहे, मुस्लिम धर्माचा धर्मग्रंथ कुराण शरीफ आहे. काय तुमचा धर्मग्रंथ गीता आहे. प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ पूजनीय आहे. प्रत्येक धर्म सुद्धा पूजनीय आहे. लक्षात ठेवा, कोणाचाही धर्म वाईट नाही. तुमचा धर्म चांगला, दुसऱ्याचा धर्म वाईट आहे म्हणून त्यांना शिव्या द्यायच्या नाही. प्रत्येकाच्या धर्माचे विचार चांगले आहेत, धर्म चांगला आहे. परंतु धर्मातली माणसं जर नाचलेली असतील तर धर्म बदनाम होत असतो. लक्षात ठेवा, धर्मातली माणसं जर वाईट असतील तर त्यांच्यामुळे त्यांचा धर्म बदनाम होतो. धर्म कोणाचाच वाईट नाही. काय सर्व धर्म आदरणीय पूजनीय आहे. मला एक सांगायचं, कारण मी काशी युनिव्हर्सिटीमध्ये असताना 153 धर्माचा अभ्यास केलेला आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये 153 धर्म, जगातले धर्म त्याच्यापेक्षा जास्त धर्म आहे, पण 153 मुख्य धर्माचा मी अभ्यास केला. मला प्रत्येक धर्माचा विचार आवडला. कोणताही धर्माचा विचार चुकीचा नाही. फक्त धर्मातली माणसं जर चुकीची असतील तर त्यांच्यामुळे त्यांचा धर्म बदनाम होतो. तुम्ही जर चुकीचे असाल, तुमचा धर्म तुमच्यामुळे बदनाम होईल. कोणाचा कोणता धर्म असेल, तो जर चुकीचा वागत असेल तर त्याचा धर्म त्याच्यामुळे बदनाम होईल. धर्म कोणाचा वाईट नाही. विठ्ठला विठ्ठला हो, ज्यावेळी शेक्सपियरनं गीता उघडून आपल्या पाहिली, एक श्लोक कोणता हाती लागला, बंद केली, मस्तकावर डोक्यावर गीता घेतली, नाचू लागला. सर्व पंडितांनी एका मताने विचारलं, शेक्सपियर साहब हमारी गीता आपको कैसी लगी? तर शेक्सपियरनं त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं, मैं क्या कहूं, गीता इज माय मदर. गीता ही माझ्या आईसारखी मला वाटली. शेक्सपियर सारखा विद्वान तुमच्या गीतेला आई समजतो, आणि तुमची आई तुम्हाला माहित नाही. किती दुर्भाग्य या देशातल्या लोकांचं आहे. काय तुमची आई गीता आहे ती सुद्धा तुम्हाला माहित नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक बाळाला एक तरी श्लोक गीतेचा आला पाहिजे. एक तरी श्लोक. बापाला येत असेल तर पोराला येईल. बापालाच गीता माहित नाही तर पोराला कुठून येईल? अरे वीर इथत नाही तर पोऱ्यात येईल का? विठ्ठला अरे सप्ताह 7 दिवसाचा म्हणजे धांगड धिंगा नाही. विचार घेण्याची वस्तुस्थिती म्हणजे सप्ताह आहे. विचार घेण्यासाठी हे केल्या जातं. आज याची पंगत, उद्या त्याची पंगत, उद्या इतके लोक जेवले, तितक्यानं खाल्लं, इतके लोक जमा झाले, काही म्हटलं अर्थ नाही त्याला. इतक्या लोकांपैकी धर्म किती लोकांनी घेतला त्याला महत्व आहे. इतके लोक येऊन बसले. गर्दी जमवण्याकरता सप्ताह नसतो. गर्दी जमवण्याकरता सप्ताह नाही. अरे जमलेल्या लोकांना विचार किती प्रमाणात मिळाले त्याच्यासाठी सप्ताह आहे. हजारो लाखो लोक जमा होऊ द्या, काही अडचण नाही, पण घेतलं किती लोकांनी? विठ्ठला विठ्ठला
फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही असे जवानीमध्ये 10-12-15 वर्षाचे असेल, एका गावामध्ये नाटक होतं. नाटक फार चांगलं होतं. काय नाटक होतं, 16-17 वर्षाचं वय होतं. हिंदी नाटक होतं तिकडे हिंदी प्रदेशामध्ये. काय नाटक असं होतं, त्याच्यामध्ये चांगला त्याची विषय वस्तू चांगली होती, त्याचा विषय नाटकाचा चांगला होता. लक्षात ठेवा, नाटक होतं त्याचा विषय चांगला पाहिजे. कीर्तन आहे तर कीर्तनाचा विषय चांगला पाहिजे. कीर्तनाला सोडून कीर्तनाचा विषय नसावा, नाटकाला सोडून नाटकाचा विषय नसावा, तमाशाला सोडून तमाशाचा विषय नसावा. जो विषय तुम्ही घेतलेला आहे तोच विषय तुम्हाला सांगावा लागेल जगाला. काय विठाला 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 मग नाटक पाहायला गेलो आणि आम्ही जिथं शिकायचो तिथं आमच्या सोबत एक विद्यार्थी होता. त्या नाटकामध्ये असा विषय आला, ते धार्मिक नाटक होतं. आम्ही सुद्धा आश्रमात राहत होतो म्हणून धार्मिक नाटक पाहायला आम्हाला त्या लोकांनी जा म्हणे धार्मिक नाटक पाहून. त्याच्यामध्ये भगवान शंकराचं चरित्र होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. भूत प्रेत पिशाच असे त्याच्यात दाखवले जायचे. जुने नाटक म्हणजे प्रत्यक्ष जसे आता याच्यामध्ये भागवतामध्ये याच्यामध्ये दाखवता का नाही, काय म्हणतात त्याला, झाक्या आहे की नाही. झाकी पाहिजे की झाकीच होते तुमची लग्न, म्हणून झाकी भाज्या जास्त ना दिला मला. त्या झाक्यात करायचं काय. तर सांगण्याचं तात्पर्य, परिस्थिती अशी झाली वा ते भूताचं हे होतं. तर त्याच्यामध्ये पंडित होता एक, आणि त्या पंडिताला त्याच्याजवळ भूत आलं. पंडिताच्या जवळ भूत आल्यानंतर त्या भूताने म्हटलं की तुमचं जे ज्ञान आहे ते मला द्या. त्या नाटकातला विषय होता, ते मला तुम्ही ज्ञान सांगा, तुमचं जे काही संस्कृत ग्रंथाचं ज्ञान असेल. तो पंडित म्हणाला तू भूत आहेस, तू अधिकारी नाही हे ज्ञान ऐकायचं. भूत म्हणाल की तुमच्या शास्त्रामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा सूत्र आहे, ब्रह्मसूत्रामध्ये. काय अरे भूत असेल, माणूस असेल, प्रेत असेल, राक्षस असेल, जर जिज्ञासा घेऊन आलेला आहे, त्याला ऐकण्याची जिज्ञासा आहे, त्याला कळून घेण्याची जिज्ञासा आहे, त्याला समजून घेण्याची जिज्ञासा आहे, तो अधिकारीच आहे. महाराज तुम्ही एवढे मोठे पंडित झाले, तुम्हाला अधिकारी कळत नाही. आणि ते भूत असं बोलू लागलो. मग शेवटी त्या पंडिताने त्याला ज्ञान सांगितलं, कारण त्या भूताला काय केलं, ज्ञान सांगितलं. भूताला ज्ञान सांगितल्यानंतर भूताची योनी सर्वात खराब असते, सर्वात पाप योनी भूत आहे. विठाला विठाला हो. आणि पहा, मी नेहमी सांगत असतो, मराठवाड्यामध्ये कीर्तनकार भरपूर हुशार, मराठवाड्यामध्ये गाणारे भरपूर हुशार, गाणारे वाजवणारे हुशार. तसेच मराठवाड्याचे भूत सुद्धा हुशार. मराठवाड्यात जेवढे भूत आहेत ते फार हुशार. कारण आम्हाला त्यांचा परिचय कशामुळे, आमच्याकडे सैलानी बाबा आहे की नाही, तुमची इथले भूत तिकडे येतात. अरे आमच्या रस्त्यानं जातात ते, आमचा जिथून रस्ता जायचा तिथून. काय त्या रिक्षा, त्याच्यामध्ये एक बकरू, नाही तर एक कोंबड, वरी घागरी, सरपण, ज्याला भूत लागलं ते, ज्याला काही करणी कवटाल झालं ते, तिथं जाऊन महिना 2-2. तुम्ही आता जाऊन पहा, नरक तरी चांगला असेल, इतकी घाण आहे तिथं. नरक तरी चांगला असेल, नरक ज्याला आपण नरक म्हणतो की नाही, तो तरी चांगला असेल. अक्षरशः घाणीमध्ये अंगात आल्यानंतर घाणीवर लोळतात स्वतःच्या, आणि त्याला कोण दूध बसलं. तिथं कुंड आहे, त्या कुंडात नेऊन त्याला डोबवतात. सर्वाची घाण त्या कुंडात आहे, त्याच्यात आंघोळी करतात. ही मराठवाड्याची पब्लिक भूत. आणि इतके हुशार भूत आहे त्या मराठवाड्यातले. ते सैलानी बाबाची शिव आहे का नाही, आज जायच्या अगोदरच शिवाच्या अलीकडेच झाडावर बसतात. मग याला नेता सैलानी बाबा, त्याच्यात भूतच राहील नाही, तिथे नेऊन काय उपयोग आहे मग. आणि ते सैलानी बाबाजवळ नेलं. सैलानी बाबा विचारात नेवे, ते संत आहे, त्याच्याबद्दल काही नाही, पण भूत. आणि मग तिथं नेलं. पुन्हा त्याला वाटतं की गेलं भूत, आता सैलानी बाबाने भूत आपलं काढून घेतलं. आणि भूत कुठं राहिले,
परत रस्त्याने येताना पुन्हा ते भूत पुन्हा तुमच्या गाडीत आणलं की तुमच्या घरी. इतके हुशार भूत आहे मराठवाड्यात. विठ्ठल विठ्ठल. हो सैलानी बाबा कोणालाही म्हणत नाही की माझ्याकडे भूत घेऊन या. काय ते बिचारे संत आहे ते. ते कोणालाही काय उलट त्यांना पावल्या जात नाही म्हणून ते डोळे झाकून शांत बसले. फोटो काढायचा खाली मान घालून बसले. अरे नको बाबा हे पाहणच नको. तिथल्या देवाला जर आवडत नाही तुम्ही तिथे घेऊन जाता. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढं आहे. आपला विषय काय होता तो पहा. विठ्ठला 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 विठ्ठला. हो पंडिताने सांगितलं की भूताला ज्ञान नसतो सांगत. मी अधिकारी पाहिजे. भूतानं सांगितलं मी अधिकारी आहे. जिज्ञासा घेऊन आलो. कोणतं भूत आहे ज्याला रामनाम आवडत नाही, ज्याला देव आवडत नाही, ज्याला परमार्थ आवडत नाही, त्याला भूत म्हणतात. ते येतच सुद्धा नाही परमार्थामध्ये. आहे की नाही. आता बोरवणचे सर्वच भूत आले का? ज्यांना आवड आहे ते कीर्तनात येऊन बसले. सर्व थोडे आले काही घरदार सोडून. काही तिकडे बसलेले असते. ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. आपण कोणाला नाव ठेवायचं नाही. काय तुमच्या संस्कारात कीर्तन ऐकण्याचा संस्कार आहे म्हणून ज्यांचा संस्कार आहे ते येऊन बसले. त्यांच्याकडून राहल्या जात नाही. लक्षात ठेवा. इथं सांगत असताना सांगतात ऐकादी तुम्ही भक्त भागवत. भक्तांनो ऐका, भागवतांनो ऐका. आणि ही जर करून घ्यायचं असेल तर खोटं हित करून घेऊ नका. खरं करा. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने केली झालेली सेवा ही खरी सेवा. आणि खऱ्या सेवानं खरं हित होत असतं. विठ्ठला हो म्हणून भक्त भागवतांना सांगतात की बाबांनो खरं हित करा. आणि ज्याचं खरं हित झालेलं आहे, ज्याला खरा परमार्थ कळाला त्याचं खरं हित होतं. ज्याला ईश्वर कळाला, ब्रह्म कळाला, देव कळाला, स्वरूप कळालं, काय ज्याला अहम कळाला, मम कळाला, हे सर्व ज्याला कळालं त्याचं हित झालं. नाही कळालं तर अहम ममतेची आलवड सोडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळते ठेली. काय ज्यांना काहीच कळलं नाही ते वाहिले. आणि म्हणून अहम आणि ममचा त्याग केलेला त्याला वैष्णव म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. आणि त्यालाच भागवत म्हणजे संन्यासी म्हणतात. मी माझी आईशी आठवण, विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. काय हा भागवत आहे. काय सर्वस्वाचा त्याग करून जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला तो भागवत आहे. आणि जो भागवत झाला त्याला त्याच्या दृष्टीमध्ये काय ते सांगतो. विठ्ठला हो अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार सुख दुःख सुख क्षमी. ते तिसऱ्या कडव्या सांगतो.
खुमाई ठोबार खुमाई आहा ठोबार खुमाई ठोबार हरी हरी ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे काय प्रत्येक अभंगाचा सार त्याच्या ध्रुपदामध्ये असतो. अभंगाचा समन्वय प्रत्येक चरणाचा समन्वय ध्रुपदामध्ये असतो. काय ही कीर्तन सोडवण्याची पद्धत आहे अभंग सोडवण्याची. ऐका सुरुवात आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे कळण्यासाठी भक्तांनो भाविकांनो ऐका. एक नंबर सत्यहित होण्यासाठी भक्तांनो भागवतांनो ऐका. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे कळण्यासाठी भक्तांनो भागवतांनो ऐका. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे कीर्तन म्हणजे काय की अभंगाच्या पटरीवर चालून जे सांगितल्या जातं त्याला म्हणतात की नाही. जे पटरी सुरुवातीला सुटून जाते तर पुन्हा पटरीवर येतच नाही त्याला कीर्तन म्हणत नाही. पटरीवर आलं पाहिजे ते. हे वैष्णवाचं कीर्तन आहे परंपरेचं आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. विठ्ठला विठ्ठला कोणाही जीवाचा न घडो मत्सर. तुकोबाराय म्हणतात आपल्याकडून कोणत्याही जीवाचा मत्सर होऊ नये. नमे द्वेषोस्ति न प्रिया. कोणाचा द्वेषही व्हायला नको कोणाचा मत्सरही व्हायला नको. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. संत एकनाथ महाराज एके दिवशी पैठणचे एकनाथ महाराज स्नाना करता त्यांचा सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा स्नान करण्याचा नियम होता. सकाळी स्नान करायचे दुपारी स्नान करायचे संध्याकाळी 3 वेळा स्नान आणि 3 वेळा पूजा करायची. काय ब्राह्मण या नात्यानं संध्या करत असतील नसतील मला काही माहित नाही पण पूजा 3 वेळा करायची. विठ्ठला विठ्ठला हो. वारकऱ्यांची 3 वेळा हरिपाठ म्हटला की त्रिकाल संध्या होते. काय जी वैदिक संध्या होते ती नुसती वारकऱ्याने सकाळी काकडा झाला हरिपाठ एकदा म्हणायचा किंवा स्नान झाल्यावर म्हणा. दुपारी एकदा भोजनाच्या अगोदर हरिपाठ म्हणायचा. संध्याकाळी तर आपण नियमाप्रमाणे हरिपाठ म्हणतो त्यावेळी 3 त्रिकाल संध्या होते. संध्या हे हरिपाठ हा संध्येचे मंत्र आहेत वारकऱ्याचे. 3 वेळा म्हणा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. त्याचा देह म्हणजे स्थूल देह पवित्र होईल सूक्ष्म देह पवित्र होईल आणि कारण देह म्हणजे आज्ञा निवृत्त होईल. हरिपाठाच्या 3 वेळा म्हटल्याच्या संध्येचं फळ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. मग एकनाथ महाराज सकाळी सकाळी स्नानासाठी चालले. रस्त्यामध्ये यवनाचं घर होतं. तुम्हाला कळालं आता येऊन म्हणजे काय. त्याचं घर होतं आणि त्याच्या वट्याच्या शेजारूनच रस्ता होता. तो वट्यावर उभा होता. महाराज चालले त्याच्या अंगावर थुंकला. जसे स्नान करून आले महाराज अंगावर थुंकला. महाराजाला वाटलं थुंकला शरीर अपवित्र झालं. पुन्हा स्नानाला गेले. पुन्हा आला पुन्हा थुंकला. कोणी म्हणतात त्या ठिकाणी 108 वेळा ठोकला. कोणी म्हणतात 100 वेळा थुंकला. एक नाही त्याला पाहायला तुम्ही नव्हते मी नव्हतो. फक्त थुंकला तो एवढं महत्वाचं आहे. किती वेळा थुंकला ते त्याला माहिती. बऱ्याच वेळा थुंकला याचा अर्थ आहे तेवढ्या वेळा महाराजांनी स्नान केलं. परंतु त्याला परतून शिबी दिली का. माझ्या अंगावर जागीरदाराचे नातू होते ते. त्याने जर जागीरदाराला सांगितलं असतं आजोबा जागीरदार होते तर त्याला फाशी दिली असती. परंतु सहन केलं पण सांगितलं नाही.
त्याचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही. आणि त्याचा जर यांच्या मनामध्ये मत्सर आला असता तर त्याचं काहीच्या काही होऊ शकत होतं. विठाला विठाला हो. अंबाजी गोसाव्यांनी तुकाराम महाराजांना भयंकर मारलं एक दिवस. म्हणतात काट्याच्या काठीनं मारलं. इतका मारला पण वळ कोणाच्या अंगावर आले? वर मंबाजी गोसाव्याच्या अंगावर आले. लाही सारखा तळमळ करत तशी तव्यावर लाही तळमळ करते तसा करू लागला. जिजाबाई म्हणा, जिजाबाईला तुकाराम मारलं. जिजे अगं तर मंबाजीची तब्येत ठीक नाही म्हणतात, आज जाऊ का दर्शी हातपाय दाबायला. तिला माहित होतं की आज महाराजांना त्याने मारलेलं आहे. तुम्हाला लाज शरम आहे की नाही काही? ज्याने तुम्हाला मारलं त्याचेच हातपाय दाबायला चालले. काय इतकं वेड पण नसायला पाहिजे नाही ग. त्याला फार वेदना होत असतील. काय स्वतः महाराज गेले. मंबाजी असा सारखा तळमळ तगमग करू लागला. महाराज म्हणाले, तो मंबाजी बाबा खूप त्रास व्हायला लागला. अरे तुकाराम, मारलं तुला न वळ माझ्या पाठीवर आले बाबा. काय परंतु त्याने मारले म्हणून त्याला 4 शिव्या दिल्या का? त्याचा प्रतिशोध घेतला का नाही? सहन केलं. सहन करतो तो शेवटी साधू होऊ शकतो. जो सहन करू शकत नाही तो साधू होऊ शकत. विठाला 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 विठाला. हो काय मुक्ताई म्हणतात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. अपराध जनाचा, अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा मना. हो योगी पावन मनाचा, साहेब अपराध जनाचा. जगाचा अपराध सहन करतो त्याला योगी साधू म्हणतात. जगाने किती अपराध केले, किती त्रास दिला, त्याचा काही गुमान त्यांच्या जीवनामध्ये नसतो. एवढी सहनशीलता सत्पुरुषामध्ये असते. आणि असे सत्पुरुष कोणाचाही मत्सर करत नाही. कोणाही जीवाचा न घडू मत्सर. आणि मत्सर न करणे हेच भक्तीचं परमार्थाचं मर्म आहे, वर्म आहे. कोणाही जीवाचा न घडू मत्सर, वर्म सर्वेश्वर. सर्वेश्वर म्हणजे परमेश्वराच्या पूजेचं वर्म हे आहे की आपल्या अंतकरणाने कोणाचा मत्सर करू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाईट चिंतन करू नये. हे शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, शांती रूपे नो हे कोणाचा वाईट. महत्व वडिलाचे, वडिलाचे वाढवी रूपी नव्हे कोणाशी वाईट वाढवी. वडिलाचे उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी. काय तोच उत्तम गती मोक्ष गती प्राप्त करू शकतो जो कोणाचा राग द्वेष मच्छर करत नाही. हेच वैष्णवाची लक्षण आहेत, लक्षात ठेवा. तुका म्हणे एखादे हाच अवयव सुख दुःख जीव भोग पावे. देह एक आहे, अवयव अनंत आहेत, परंतु अनंत अवयव वेगवेगळे अवयव एका देहाचे आहेत. एका अवयवाला इजा झाल्यानंतर सर्व शरीराला कळते. काय सर्व शरीराला ती इजा कळते, लक्षात ठेवा. अशा प्रकारचा उत्तम दृष्टांत दिलेला आहे.
आणि शेवटचे 4 शब्द. वेळ संपलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आज बोरवंड येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा, ज्ञानयज्ञ, हरिभक्तपरायण नामदेव महाराज पफाळ यांच्या वाणीतून रामकथा श्रवण करत आहात. वेगवेगळ्या संतवाणीतून दररोज कीर्तन सेवा श्रवण करत आहात. आजची सेवा आपल्याच गावातील रामदास माणिकराव खुपसे, दत्तराव मारुतराव खुपसे व महारुद्र ज्ञानोबा खुपसे यांच्या वतीनं आज मला इथे त्यांच्या सौजन्याने सेवा करायला मिळाली. मला वाटतं मी एकदा याच्या अगोदर मी आलो होतो, कळस स्थापन करा. खूप मोठा सोहळा गावकऱ्यांनी केला होता. खूप आनंद सोहळा झाला होता. आणि त्याच्यानंतर पुनश्च या आपल्या बोरवंड येथे आजची ही सेवा करण्याचा सुयोग आला. आणि आमचे भक्त रसाळ साहेब, भगवानराव रसाळ नांदापूरचे, त्यांचीही इथे पाहुणे मंडळी आहे. मला त्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी म्हटलं, बाबाजी आपल्याला एक बोरवंडला तारीख द्यावी लागते. काय कालच आमचा उत्सव आश्रमावरचा संपन्न झाला. सीताप मामा होते वाटते उत्सवाला. एक भव्य दिव्य उत्सव होता, लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये. काय 130 पोत्याची पुरी होती. किती? 130 पोत्याची पुरी आणि 50 क्विंटलच्या वांग्याची भाजी. काय एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव. रात्री 10 वाजेपर्यंत मामा तुम्ही ज्यावेळी बसले होते कीर्तनात त्यावेळी सर्व बाहेरचे लोक होते, पाहुणे, पहिली गर्दी. आणि तुम्ही पाहुणे लोक प्रसाद घेऊन गेल्यानंतर आमच्या परिसरातले लोक येतात, असा नियम लावून दिलेला आहे. ते मधात तुमच्या घुसणार, पाहुण्याच्या नाही. म्हणजे पाहुण्याची संख्या 1 लाखाच्या वरती होती. नंतर आमचा परिसर होता भयंकर भव्य दिव्य. एक दिवस पावसाने सुद्धा दर्शन दिलं होतं तिथं. थोडासा पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी नुकसान काही नाही झालं, पण फायदा झाला. मामा होतेच. 5 करोड रुपये मिळाले पावसामुळे आश्रमाला. 5 करोड रुपयाच्या देणग्या मिळाल्या. काय आमच्या इकडचे त्या ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार याच्या सर्वांच्याकडून बरं का. कारण स्वयंपाकासाठी मोठं हे बनणार आहे. म्हणजे जवळजवळ 25 गावचे लोक स्वयंपाकाला असतात. 25 गावच्या पायाने माणसं. कोणाला 10 पोत्याच्या पुऱ्या, कोणाला 12 पोत्याच्या, कोणाला 7 पोत्याच्या, असे वाटून दिले असतात गावाप्रमाणे, लहान मोठ्या गावात. काय आणि असा भव्य दिव्य असतो. आणि म्हणून असा भव्य दिव्य उत्सव झाला. आणि मी सुद्धा खूप थकलेलो आहे. आज मला सुद्धा काही बोलायची इच्छा नव्हती. कालच संपलं, परवा दिवशी 1-2 दिवस आराम. काय परंतु आपल्या महात्मा गांधीनं म्हटलेलं आहे की आराम हराम आहे. आराम करणं चांगली गोष्ट नाही. आणि माझ्या जीवनामध्ये मी समाजाच्या सेवेसाठी अजून कधीच आराम नाही केला. जेवढा आराम तुम्ही लोकांनी दिलेला आहे तेवढा करतो, नाहीतर उर्वरित फक्त झोपीमध्ये तेवढा आराम होतो. उठलो की सुरू असतं सर्व. चला, भगवंताने समाज सेवा करण्याचा हा योग दिलेला आहे, भगवत सेवा करण्याचा योग दिलेला आहे. आणि तो करून घेतो. मी करतो किंवा कोणी करता हा प्रश्न नाही. हरीर इच्छा बलियेची, प्रभूची इच्छा आहे, त्या इच्छेप्रमाणे सर्व होत असतं. आणि मी आज भगवानराव यांना फोन केला. आमचे अण्णा आहेत तांबे टाकळीचे, एक नाही, ते थोडेसे गडबड करत असतात. बाबाजी इथं जावं लागतं, तिथं जावं लागतं. म्हणलं अण्णासाहेब आज कुठे नेऊ नका, आम्हाला पाया उचलायची सुद्धा इच्छा नाही. परंतु मी शब्द दिलाय बोरवणसाठी, तर बरोबर बोरवणला येईलच. मी किती थकलेलो असलो पण शब्द तुम्हाला दिल्यानंतर येतो. पण शब्द जर दिला नाही तर मग मात्र नाही. लक्षात ठेवा. येणं होत असेल तरच शब्द द्यायचा, नसेल येणं होत तर मग ते मी स्पष्ट नाही सांगत असतो. मग एखाद्या 2 गावात 2 घराचं जरी गाव वाटलं तिथंही शब्द दिलाच जातो. एखादं शहर असेल तिथंही जातो वगैरे. तर अशा प्रकारे गोष्ट आहे. म्हणून हे सर्व सौजन्याने सेवा आहे, पण सर्व बोरवणकरांचं त्या ठिकाणी प्रेम आहे. तुमच्या सर्वांच्या भक्तिभावानं, प्रेमाने अशा प्रकारचा मी आलो. पांडुरंगाने, मारुतीरायाने माझ्याकडून जी काही सेवा करून घ्यायची होती ती करून घेतली. अशाच प्रकारचा परमार्थ आपल्या बोरवण गावामध्ये आता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, रामायण कथा आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि या कथेमध्ये, रामकथेमध्ये
आश्रमावर कोणती कथा होती मामा? शिव महापुराण कथा होती, है की नाही? शिव महापुराण कथा होती. भारतातल्या सर्व लोकांनी ऐकली, पण परदेशातल्या सुद्धा अमेरिका, ब्रिटन वगैरे ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून ऐकली त्यांनी ती कथा. लक्षात ठेवा. काय आणि ह्या कथा ज्या आहेत शिव महापुराणाच्या हिंदीमध्ये जास्त आहेत. आता मराठीतले बरेच संत लोक करत आहेत, परंतु आमची जी कथा चालायची तर एका दिवशी ती लाईव्ह कथा होती. कमीत कमी त्या ठिकाणी 40 ते 55 हजार लोक ऐकायचे रोज. इतकी लोक कथा ऐकायची आणि प्रत्येकाचा प्रतिसाद आला की मराठीमध्ये अशा प्रकारची कोणीच कथा केली नाही शिव महापुराण मराठीमध्ये. बरं, आता मी जास्त हिंदी शिकलेलो आहे, संस्कृत इंग्रजीमध्ये शिकलेलो आहे, मराठी सुद्धा शिकलेलो आहे, हे की नाही? म्हणून मला कोणत्याही भाषेचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्या भाषेत बोलायचं सांगाल त्या भाषेत मी बोलू शकतो, सहज आहे. कारण अभ्यास केलेला आहे म्हणून. मला असं काही नाही, अभ्यास केलेला आहे म्हणून. ज्या प्रांतात जातो त्या प्रांताची भाषा बोलतो. काही भाषा तिकडे हिंदीमध्ये असतं, त्या प्रांताची भाषा मला कळते, परंतु हिंदीमध्ये आहे, साऊथमध्ये गेल्यानंतर इंग्रजीमध्ये प्रवचन असतात. ही सर्व भाषा मी शिकलेलो आहे. आणि म्हणून आज आपल्या बोरवणमध्ये येण्याचा योग आला, आनंद वाटला. अतिशय शांत बसू. काय तुम्ही जसे बसला, जसे काही मूर्त्या घडवलेल्या आहेत अशा बसला शांत. हे काही हल्लं नाही, डुललं नाही, उठलं नाही, फक्त हे पिवळ्या कपड्याचं इथून उठलं तिथं जाऊन बसलं. तुमच्याच गावचं आहे का? बरं, हा त्याला काम सांगतात ते विचार साधं बोलत दिसतं. साध्यालाच कोणी काम सांग